बंधूंनो नमस्कार. मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस टिश्यू कल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. हे शेतकरी हा किडीचं घड हे जे आहेत ते खानदेशमधले आहेत. शेतकरी आहेत अनिल शिवदास नरसाळे. जिल्हा आहे जळगाव, तालुका आहे जामनेर आणि गाव आहे हिवरखेडा. इथले हे शेतकरी आहेत. साधारणपणे आज 8-8.5 महिने पूर्ण होतात या बागेला आणि त्या पद्धतीत येणाऱ्या 1.5-2 महिन्यामध्ये इथला हार्वेस्टिंग होईल. ह्या सगळ्यामध्ये अनिल भाऊंनी काय प्रयत्न केलेले आहेत, कसं व्यवस्थापन केलेलं आहे आणि काय नियोजन केलेलं आहे याविषयीची चर्चा करणार आहे. तत्पूर्वी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यामध्ये आपण टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करतो, त्यासोबतचं व्यवस्थापन करतो. असे जे कष्ट करणारे शेतकरी आहेत ज्यांनी चांगलं उत्पादन घेतलेलं आहे ते अशा शेतकऱ्यांच्या मुलाखतीच ह्या तुमच्यापर्यंत आपण पोहोचवत असतो. अनिल दादा, तुमचं नाव, पूर्ण पत्ता आणि व्यवसाय काय सांगायचं मोठे? अनिल शिवदास नरसाळे. व्यवसाय आहे शेती. पूर्ण म्हणजे पूर्ण फुल टाइम तुम्ही शेतीच करता का? हो, दुसरी शेतीच नोकरी नोकरी वगैरे काय नाही, करता तुम्ही? नोकरी वगैरे नाही, शेती नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या क्षेत्रात लागवड करायची ठरवलं त्यावेळेस ह्या क्षेत्रात कुठलं पीक होतं? पहिला कपाशी होती सर. कपाशी. हो. कपाशी गेल्यानंतर कसं कसं क्षेत्र तयार केलं सांगा. कपाशी काढली. कपाशी काढल्यावर त्याच्यात खत पाणी गेले, समजा खत टाकली, शेणखत एकरी 5 ट्राल्या टाकल्या होत्या. ते 2.5 एकर शेती आपली. 2.5 एकरामध्ये आपण 12-13 ट्राल्या टाकल्या होत्या. बर. आणि तिथनं परत जमीन कशी कशी तयार केली? बेड सोडला का सपाट लागवड नाही, केली? सपाट लागवड केली आहे. नागेटी, रोटो आणि काकर पाडून सनी बैलाच्या जोडीवर त्याच्यात लावलेलं. तर बाग ही चांगली आहे, म्हणजे जे हे कष्ट केलेत म्हणून आज एवढं चांगल्या पद्धतीने बाग दिसू. वादाविदा एकदम सुपर आहे. केळांची संख्या बघितली तर 30-28 केळांची संख्या आहे. आणि सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो, तुमच्याकडे एकूण सगळं क्षेत्र किती आहे? 5 एकर शेती. आणि बाहेरचं केलेलं पण सगळं 15 म्हणजे ते 5 आणि ते 15, 20 एकर क्षेत्र हँडल करता तुम्ही. आता ह्या 20 एकरामध्ये कुठली पिकं आहेत तुमच्याकडे? आता त्याच्यामध्ये 5 एकर केळी आहे आणि बाकीचे तूर आहे. 3 एकर तूर आहे आणि बाकी कपाशी आहे समजा. म्हणजे जवळजवळ 7-8-10 एकर कपाशी जास्त आहे, तूर आहे आणि केळी. हे 3 पिकं तुम्ही हँडल करताय. खूप मेहनती आणि खूप कष्ट आहेत ह्या माणसाचे, की ज्या पद्धतीनं बघतोय आपण स्वतःचं क्षेत्र कमी असून इतर क्षेत्रामध्ये दुसऱ्याचं करायला घेऊन तुम्ही एवढी चांगली पद्धतीने करताय. आणि तुम्हाला मुलं किती आहेत? 2. काय काय करतात ते? शेती आपल्या शाळेत जातात. किती मोठा कितवीला? 6वीला आहे सर. आणि हो तो 4थीला. काय नाव आहे तुझं दादा? दीपेश अनिल नरसाळे. दीपेश, मोठं होऊन काय व्हायचं तुला? काय व्हायचं मोठं? पोलीस. अरे वा. तर हे शेतकऱ्याची पोरं आहेत, पोलीस व्हायचं म्हणतोय हा. पुढे येऊ आपण अनिल भाऊ. ज्यावेळेस हे क्षेत्र तयार करत असताना लागवड झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, रासायनिक खताचे किती हप्ते आपण दिलेत आतापर्यंत? त्याला 3 डोस झाले सर झाडे. म्हणजे DAP, युरिया, 10-26 आणि एकदा फॉस्फेट. ते 3 डोस झाले आणि मग 8-10 दिवसांना आडे त्याला वॉटर सोल्युबल चालू. तर 3 बेसल डोस म्हणता ना? साडे म्हणतात काय तुम्ही म्हणता? जाडे डोस. जाडे डोस 3 झालेले बेसळ. आणि सोडसाड तर काय आठवड्याला 8 दिवसाला 10 दिवसाला चालू. एवढ्यात काय ह्या घडावर काय फवारा पडलाय का? हा, 2 फवारे झाले. आणि अजून पुढे किती होते? 2 होते सर. 2 होते. काही लेबर लावला असं गरजेनुसार ह्या बागेत का? सगळं सगळं टोटल ह्या बागेत किती रोप आहे? 4,000 रोपाचं लागवडीपासून पानं, पत्ती काढणे, स्वच्छता करणे, फवारणी करणे, खत टाकणे, सगळं एक माणूस लावून. किती अभिमानाची गोष्ट आहे खरंच. यांच्या कष्टाला म्हणजे सल्यूट मारायला पाहिजे. हे स्वतः सगळं हँडल केलं. 4-5 हजार रोपांची बाग एकच माणूस आहे आणि सगळं एवढं हँडल करतो. आणि हे सगळ्यामध्ये आता लेबरचं समजून चाला, पण तरी पण इन्क्लूड धरा तुम्ही. जरी तुम्ही आता हे स्वतः करत असला तरी तुमचे पण काय ते समजून चाला की तुमचं पण लेबरच लावलाय. ह्या हिशोबाने म्हणलं तर खर्च किती झाला असेल यात? लेबर, खत, फवारणी, औषध, रोप, झाडाला किती खर्च होतो तुमचा अंदाजे? एका झाडाला सर, एका झाडाला जरी मी लेबर धरून झालं तर आपण 60-70 रुपये झाला. 70 रुपये. पण अजून आपल्याकडे जवळजवळ 1.5-2 महिन्यात त्याचं पुढं किती होईल? अजून 10 एक रुपये. म्हणजे 70 आणि 10 80 रुपये धरू का खर्च? 80 रुपये खर्च.
आणि 4,000 रोपं म्हणजे 8 चौक 32, 3,20,000 रुपयापर्यंत खर्च होईल. हो बरोबर ना? हो. ह्यातनं किती टन माल अपेक्षित आहे तुम्हाला? म्हणजे सरासरी रास समजून चला एक 22-24 जरी रास पकडली समजा. हा, सरासरी आपण 20च धरू सर. हम्म. सर्वात जास्त सरासरी, हा. सरासरी लहान मोठी झाडं बघायची. ठीक आहे. हां, 20 न जरी धरलं तर किती उत्पन्न अपेक्षित आहे? उत्पन्न जाईल 4,000 रोपं ना, 4,000 20 आणि मध्ये 20 झालं न धरलं तर 4 2 8 8. म्हणजे 800 क्विंटल. 800. बरोबर ना? हो. 800 क्विंटल माल अपेक्षित आहे निघणं. आणि रेट तर आता मस्त 18-20 पण जे मिळेल ते मिळेल त्यावेळेस, कारण अजून 1.5 महिना आहे तोपर्यंत पण हायएस्ट रेट मिळतील. हो. का तर येणाऱ्या काळामध्ये हा बाग येईपर्यंत नवरात्र चालेल. नवरात्र येणार. नवरात्र येतोय नवरात्र आहे आपलं. आणि वादा विदा एकदम सुपर आहे. आता हा माल घड असा दिसतोय, पण येणाऱ्या अजून 1.5-2 महिन्यात बाग एकदम अशी फुल टाईट होऊन जाईल. जसा जसा माल फुगाल हा, तसं तसं ते रूप बदलायला चालू होईल आणि तुम्हाला पण एकदम बरं वाटलं. मस्त वाटणार ते बरं वाटलं. बघायला. दिल खुश हो जाने वाली सिच्युएशन यहाँ पे आपको देखने को मिलेगी. ह्या सगळ्यामध्ये ह्या 8-10 महिन्यात तो निसर्गाकडनं काय मोठा प्रकोप झाला होता आणि अडचण आली होती की ज्यावेळेस अनिल भाऊला असं वाटलं आता काय खरं नाही आपण. ते मे महिन्यामध्ये असं काय होतं झालं? की वारा उदान आला होता लय. हम्म. त्या टायमाला मी दुसऱ्याच शेतामध्ये गेलो होतो किडी बघायला. तिकडे वारा उदान जोरात चालू झाला. बरोबर. त्या टायमाला मी वारा उदान कमी झालं इकडे आलो. तिकडे उभं राहिलं जरा बरं वाटलं. पडलं. 5-25 झाडं होती, जास्त नाही. हम्म. आणि गावामध्ये लय नुकसान झालं होतं ना. बरं. कोणाचे 4,000 कोणाचा 5,000 असे पडले होते. बरोबर. तिकडे शेतात आल्यावर मनात भरायला नाही आपला आहे जरा सावधान आहे. नाही आधीच परिस्थिती हा. घरात आणि त्यात सगळ्या गोष्टी गोष्टी. असं म्हणलं हो. तर ते सहन करण्यासारखं सहन- नाही ना. सहन. कसं सहन करणार? नुकसान नाही, सहन जमत करण्याची नाही हो. ताकद नाही. गरीब माणसा किंवा थोडासा कमी क्षेत्राचा शेतकरी असला तर त्याला सहन करणं शक्य नाही. हा. आणि 20-25 झाडं बघितल्यावर काय वाटलं काय नाही, समाधानी ठीक आहे वाटली बाबा. जरा. हात जोडले असेल हात जोडले देवाला. तर सांगायचा उद्देश एकच आहे, एका गोष्टीवर अवलंबून नाही. म्हणजे नुसती काय आमचीच रोपं भारी आहेत म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्यासोबत कष्ट आहे, त्यासोबत जमिनीची ताकद आहे, निसर्गाची साथ आहे, या सगळ्या गोष्टी जुळवून आणल्या म्हणून आज अनिल भाऊंनी इथलं सगळं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करू शकलेलं आहे. उत्पन्न चांगलं मिळणार आहे येणाऱ्या भविष्य काळामध्ये. एक अंदाज, शेवटचा प्रश्न आहे. अंदाज तुम्हाला ह्यातनं किती पैशातलं उत्पन्न होईल असं वाटतं? म्हणजे तुमच्या मनाने कमीत कमी 10 लाखाचा. 10 लाख. 10 लाख. तरी 10 लाख रुपयेपर्यंतचं उत्पन्न, शेवटचा प्रश्न अनिल भाऊंनी त्याचं उत्तर दिलं. अशाच प्रकारच्या नवीन बागेत, नवीन ठिकाणी, नवीन शेतकऱ्यासोबत पण भेटणार. तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद.